Good morning. Today's subject is advertising, and we will start module 3, economic and social aspect of advertising. आपण थर्ड मॉड्यूल जे आहे हे आज स्टार्ट करणार आहोत. थर्ड मॉड्यूल इकॉनॉमिक अँड सोशल ॲस्पेक्ट ऑफ ॲडव्हर्टायझिंग. मीन्स ॲडव्हर्टायझिंगचा इकॉनॉमिक ॲस्पेक्ट काय आहे किंवा त्याचा ॲडव्हर्टायझिंगचा इफेक्ट काय काय पडणार आहे, या गोष्टी आपण थर्ड मॉड्यूलमध्ये बघणार आहोत. अँड सोशल ॲस्पेक्ट, ॲडव्हर्टायझिंगचा सोशल ॲस्पेक्ट काय आहे ते सुद्धा इथे आपल्याला स्टडी करायचं आहे. So first question is, explain effects of advertising on consumer demand, monopoly and competition. आता थोडासा इथे इकॉनॉमिक इकॉनॉमिक्स या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण इथे ॲडव्हर्टायझिंगला बघणार आहोत किंवा ॲडव्हर्टायझिंगचे इफेक्ट्स हे कन्झ्युमर डिमांडवर कसे पडतात किंवा मोनोपॉली कॉम्पिटिशन यावरती कसे पडणार आहेत हे वन बाय वन आपण इथे बघणार आहोत. फर्स्ट इंट्रोडक्टरी पार्ट. ॲडव्हर्टायझिंग इन्व्हॉल्व्स ह्यूज कॉस्ट. ॲडव्हर्टाईज करायची असेल तर तिथे इट इन्व्हॉल्व ह्यूज कॉस्ट जी आहे ही इथे जास्त लागणार आहे. बिकॉज ॲडव्हर्टायझिंग तुम्ही कोणत्या मीडिया थ्रू करता हे सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट असतं. आणि प्रत्येक जे मीडिया टाईप्स आहेत त्या मीडिया टाईप्सनुसार त्यांच्या ज्या कॉस्ट आहेत ह्या इथे चेंज होत जाणार आहेत. प्रत्येक मीडियाची जे प्राईस असेल किंवा त्यांचं जे कॉस्ट आहे, एक्सपेंडिचर तिथे जितकं होणार आहे हे डिफरंट आहे. That's why advertising involves huge cost. This makes it necessary to study the economic impact of advertising. मग याच्यामुळे काय झालंय तर ॲडव्हर्टायझिंगचा इकॉनॉमिक इम्पॅक्ट काय पडतोय ते आपण इथे स्टडी करणार आहोत. ॲडव्हर्टायझिंग प्लेज अन इम्पॉर्टंट रोल in economy by making consumer aware of goods and services by providing them information for decision making. Advertise plays important role. Advertisingचा रोल इथे खूप इम्पॉर्टंट आहे बिकॉज ॲडव्हर्टायझिंग प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन टू द टार्गेटेड ऑडियन्स अँड कस्टमर्स रिलेटेड विथ द गुड्स अँड सर्व्हिसेस. मग ते जे गुड्स अँड सर्व्हिसेस आहेत, जे प्रोडक्ट्स आहेत, त्या प्रोडक्टशी रिलेटेड जी इन्फॉर्मेशन आहे, मग ते प्रोडक्टचे फीचर्स असतील, त्याचं डेमॉन्स्ट्रेशन असेल, त्याची प्राइस, त्याचा कलर, साईज, शेप, सगळ्या जी इन्फॉर्मेशन आहे ही सगळी ॲडव्हर्टायझिंग थ्रू कस्टमरपर्यंत इझिली पोहोचते. And that's why it helps in making consumer aware about goods and services. ॲडव्हर्टायझिंग मुळे काय होतं तर कस्टमर्सना त्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन कळते. दे गेट अवेअर अबाउट द गुड्स अँड सर्व्हिसेस. आणि त्याच्यामुळे काय होतं तर इझिली ते त्यांचे डिसिजन हे घेऊ शकतात. कस्टमर्सना जेव्हा प्रोडक्टबद्दल इन्फॉर्मेशन कळते, देन दे कॅन इझिली डिसाईड what product they want to buy. Advertising has impact on consumer demand, monopoly and competition. मग ॲडव्हर्टायझिंगचा इम्पॅक्ट जो आहे हा कस्टमरच्या डिमांडवर सुद्धा पडणार आहे. ॲडव्हर्टायझिंग इफेक्टिव्ह असेल, डेफिनेटली कन्झ्युमर वॉन्ट टू बाय दॅट प्रॉडक्ट. सो इथे डिमांड जी आहे ती इन्क्रीज होणार आहे. मोनोपॉलीवर सुद्धा त्याचा इफेक्ट पडतो. देन कॉम्पिटिशनवर सुद्धा ह्याचा इफेक्ट पडणार आहे. फर्स्ट वी विल सी इफेक्ट ऑफ ॲडव्हर्टायझिंग ऑन कन्झ्युमर डिमांड. आता ॲडव्हर्टायझिंगचा कन्झ्युमर डिमांडवर कसा इफेक्ट पडतो त्याचे पॉईंट्स जे आहेत हे आपण इथे बघणार आहोत. फर्स्ट इज क्रिएट अवेअरनेस. ॲडव्हर्टायझिंग प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन अबाउट द प्रोडक्ट अवेलेबल इन मार्केट. मार्केटमध्ये सध्या कोणते प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत ह्याची इन्फॉर्मेशन ही ॲडव्हर्टायझिंग थ्रू कळते. बिकॉज लॉट्स ऑफ प्रोडक्ट्स इन मार्केटमध्ये खूप सारे प्रोडक्ट्स असतात. सो त्या सगळ्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन ही आपल्याला घर बसल्या कशी मिळणार आहे तर ॲडव्हर्टायझिंग थ्रू. इट गिव्स इन्फॉर्मेशन सच ॲज प्रोडक्ट फीचर्स, प्राइस, प्लेस ऑफ अवेलेबिलिटी ऑफ प्रोडक्ट अँड सो ऑन. मग या इन्फॉर्मेशनमध्ये काय काय इन्क्लूड आहे तर प्रोडक्टचे फीचर्स, त्याची प्राइस, प्लेस ऑफ अवेलेबिलिटी, ते प्रोडक्ट कुठे अवेलेबल होईल, देन त्याची सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ही ॲडव्हर्टायझिंग थ्रू केली जाते. समटाईम्स ॲडव्हर्टाईज ज्या असतात त्याच्यामध्ये प्रोडक्ट डेमॉन्स्ट्रेशन सुद्धा केलेलं असतं. हाऊ टू यूज दॅट प्रोडक्ट, ते प्रोडक्ट कसं यूज करायचं, त्याचा कुठे कुठे यूज होऊ शकतो, या सगळ्या गोष्टी ॲडव्हर्टायझिंग थ्रू इझिली कस्टमर्सपर्यंत पोहोचतात.
इट मेक पीपल अवेअर ऑफ न्यू प्रोडक्ट्स. आता जेव्हा मार्केटमध्ये एखादं प्रोडक्ट न्यूली लॉन्च केलं जातं, डेफिनेटली त्याची ॲडव्हर्टाइज करणं इम्पॉर्टंट आहे. मग जेव्हा न्यू प्रोडक्ट एखादं लॉन्च होतं, तेव्हा ते कस्टमरपर्यंत कसं पोहोचेल? तर बाय द वे ऑफ ॲडव्हर्टायझिंग. मग ॲडव्हर्टायझिंग थ्रू ते प्रॉडक्ट जे आहे, हे कस्टमरपर्यंत पोहोचतं. पीपल बिकम्स अवेअर अबाउट दॅट न्यू प्रॉडक्ट. इन कॉम्पिटिटिव्ह मार्केट, ॲडव्हर्टायझिंग कॅन क्रिएट सिलेक्टिव्ह डिमांड. मग सध्याचं जे कॉम्पिटिटिव्ह मार्केट आहे, मार्केटमध्ये कॉम्पिटिशन ही कट थ्रोट आहे बिकॉज सिमिलर प्रोडक्ट्स खूप आहेत मार्केटमध्ये. सो तिथे या कॉम्पिटिटिव्ह मार्केटमध्ये ॲडव्हर्टायझिंग कॅन क्रिएट सिलेक्टिव्ह डिमांड. सिलेक्टिव्ह डिमांड मीन्स डिमांड फॉर पर्टिक्युलर प्रोडक्ट. ॲडव्हर्टायझिंग थ्रू काय केलं जातं, तर एखाद्या पर्टिक्युलर प्रोडक्टसाठी डिमांड जी आहे ही क्रिएट केली जाते. सो दॅट्स वाय ॲडव्हर्टायझिंग कॅन क्रिएट सिलेक्टिव्ह डिमांड. सिलेक्टिव्ह डिमांड मीन्स डिमांड फॉर पर्टिक्युलर ब्रँड ऑर प्रॉडक्ट. नेक्स्ट पॉइंट, induce people to buy the product. सी त्यांना कस्टमर्सना इंड्यूस केलं जातं. मीन्स ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये ॲडव्हर्टाइज अशा प्रकारे क्रिएट केली जाते, की ती बघितल्यावर कस्टमर्सना वाटतं, "येस, आय वॉन्ट टू बाय धिस प्रॉडक्ट." हे प्रॉडक्ट माझ्याकडे असलंच पाहिजे. इंड्यूस पीपल टू बाय द प्रॉडक्ट. Advertising is not only provide information but also influence people to buy the product. Advertising मध्ये फक्त इन्फॉर्मेशनच नुसती नाही प्रोव्हाइड केली जात, बट also influence people to buy the product. ते प्रोडक्ट परचेस करण्यासाठी त्या कस्टमर्सना इन्फ्लुएन्स केलं जातं. It creates an emotional experience for consumers that compels them to take action. In other words, advertising generates demand for product. आता ॲडव्हर्टायझिंग मध्ये एक इट क्रिएट्स इमोशनल एक्सपिरियन्स. मीन्स ॲडव्हर्टायझिंग मध्ये एक स्टोरी आहे ती क्रिएट केली जाते. एखाद्या प्रोडक्टचे ॲडव्हर्टाइज करताना, की तिथे एखादी थीम जी आहे, ही थीम त्या थीमवर ॲडव्हर्टाइज केली जाते, की ती थीम बघून कस्टमर्स अट्रॅक्ट होतात अँड देन त्यांचा त्या ॲडव्हर्टायझिंगचा कस्टमर्सवर इन्फ्लुअन्स होतो अँड देन कस्टमरना वाटतं, की येस, हे प्रॉडक्ट परचेस केलंच पाहिजे. सो इट इंड्यूस पीपल टू बाय द प्रॉडक्ट. मग ॲडव्हर्टायझिंगमुळे काय केलं जातं, तर कस्टमर्सना इंड्यूस केलं जातं. त्या ॲडव्हर्टायझिंगचा कस्टमरवर इन्फ्लुअन्स होतो. त्यांना एन्करेज केलं जातं फॉर पर्चेसिंग दॅट पर्टिक्युलर प्रॉडक्ट. नेक्स्ट इज celebrity endorsement. Many companies make use of celebrity endorsement to promote their brands. Celebrity endorsement can create brand differentiation. Such ads capture the attention of target audience. Celebrity endorsement means ॲडव्हर्टायझिंग मध्ये जे प्रॉडक्ट जे ॲडव्हर्टाइज करायचं आहे, तर ते करण्यासाठी तिथे जे सेलिब्रिटी आहेत, सेलिब्रिटी एंडोर्समेंट केलं जातं मीन्स ते सेलिब्रिटी त्या प्रॉडक्टची ॲडव्हर्टाइज करतात. सेलिब्रिटी एंडोर्समेंट कॅन क्रिएट ब्रँड डिफरन्सिएशन. सच ॲड्स कॅप्चर द अटेन्शन ऑफ टार्गेट ऑडियन्स. जे सेलिब्रिटी असतात, प्रत्येकाचा कोणी ना कोणीतरी फेवरेट सेलिब्रिटी असणार आहे. सो जे सेलिब्रिटी, सपोज एखाद्याचा फेवरेट सेलिब्रिटी सो पीपल हॅव सायकोलॉजिकल कनेक्ट विथ देअर फेवरेट सेलिब्रिटीज. आता जे फेवरेट सेलिब्रिटी आहे, एखाद्या फेवरेट सेलिब्रिटीने एखादा प्रॉडक्ट प्रमोट केलं असेल, ॲडव्हर्टाइज त्याची केली असेल, देन त्यांचे जे फॅन फॉलोइंग आहेत, तर डेफिनेटली दे वॉन्ट टू परचेस दॅट प्रॉडक्ट. दे आर इंड्यूस टू बाय द ब्रँड एंडोर्स बाय सेलिब्रिटी. मग तिथे सेलिब्रिटी एंडोर्समेंटमध्ये त्या कस्टमर्सना एन्करेज केलं जातं to purchase that particular product. इमेज दिसते सगळ्यांना? हॅलो. हो मॅम. Yes, ma'am. ओके. दिस इज द एक्झाम्पल ऑफ सेलिब्रिटी एंडोर्समेंट. आता इथे एक ब्युटी सोपची ॲडव्हर्टाइजमेंट केली आहे आणि ते सेलिब्रिटी जे आहे, त्या सेलिब्रिटीने तो ब्रँड जो आहे हा
एंडोर्स केलेलं आहे. त्याने त्या प्रॉडक्टची ॲडव्हर्टाइजमेंट केली आहे. आता सपोज ही सेलिब्रिटी ज्यांची फेव्हरेट सेलिब्रिटी असणार आहे, डेफिनेटली त्यांचे जे फॅन्स आहेत, दे वांट टू पर्चेस दॅट प्रॉडक्ट. नेक्स्ट इज generate off-season demand. Some products some products have seasonal demand. For instance, umbrellas, woolen wear, holidays, and recreation related products, and so on. See, सीझनल डिमांड, आता काही प्रॉडक्ट्स असे आहेत की त्यांची डिमांड जी आहे ही सीझनल डिमांड आहे. फॉर एक्झाम्पल अम्ब्रेलाज. आता अम्ब्रेला केव्हा आपण परचेस करणार आहोत? नॉर्मली मान्सून सीझनमध्ये याचा यूज केला जातो. देन वूलन वेअर. वूलन वेअर्स हे केव्हा परचेस केले जाणार आहेत? तर जेव्हा आता ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या सीझनमध्ये ते परचेस केले जातात. देन हॉलिडे अँड रिक्रिएशन रिलेटेड प्रॉडक्ट्स. हॉलिडे अँड रिक्रिएशन मीन्स हॉलिडेसाठी जे प्रॉडक्ट्स यूज केले जातात. देन रिक्रिएशन. रिक्रिएशन मीन्स रिफ्रेशमेंट, रिक्रिएशन त्यासाठी जे प्रॉडक्ट जे यूज केले जातात. सपोज रिक्रिएशन मीन्स एखादी पार्टी तिथे असेल, रिक्रिएशन, तर तिथे पार्टीला लागणारे जे काही प्रॉडक्ट्स आहेत, ते काही रोज तिथे यूज केले जात नाहीत. तर एका पर्टिक्युलर इव्हेंटसाठी तिथे जे प्रॉडक्ट्स लागतात, दॅट इज त्यांची जी डिमांड आहे, ही सीझनल डिमांड असणार आहे. दॅट्स व्हाय umbrellas, woolen wears, holidays, and recreation related products, and so on. These products have seasonal demand. त्या पर्टिक्युलर सीझनमध्येच त्या प्रॉडक्ट्सना डिमांड असणार आहे. Advertising used as a tool for generating off-season demand. आता ॲडव्हर्टायझिंगमुळे काय केलं जातं? इट यूज फॉर जनरेटिंग ऑफ सीझन डिमांड, की त्या सीझनमध्ये त्या प्रॉडक्ट्सना डिमांड येण्यासाठी ॲडव्हर्टाइजमेंट केली जाते. फॉर एक्झाम्पल आईस टी ड्युरिंग समर. मग त्या पर्टिक्युलर टाईम पिरियडला त्या प्रॉडक्टची ॲडव्हर्टाइजमेंट ही केली जाते. सी समर उन्हाळा जेव्हा आहे, तेव्हा आईस टीची ॲडव्हर्टाइजमेंट केली जाते. देन इट गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट स्पेशल ऑफ सीझन डिस्काउंट पॅकेज. मग त्याच्यात त्यांना डिस्काउंट पॅकेजेस किंवा अजून त्यांनी काही ऑफर्स दिल्या असतील, तर त्या सगळ्या ती सगळी जी इन्फॉर्मेशन आहे, ही ॲडव्हर्टायझिंग थ्रू तिथे इझिली पोहोचवली जाते. सो ॲडव्हर्टायझिंग इज यूज्ड ॲज अ टूल फॉर जनरेटिंग डिमांड. मग ॲडव्हर्टाइजमेंट हे डिमांड जनरेट करण्यासाठी टूल म्हणून तिथे यूज केलं जातं. सो इट हेल्प्स टू जनरेट द डिमांड, ऑफ सीझन डिमांड. Online and social media. Social media and social media and interactive media are become popular. See, nowadays social media is very popular. आता सोशल मीडिया जो आहे हा खूप पॉप्युलर झालेला आहे. इंटरॅक्टिव्ह मीडिया सुद्धा पॉप्युलर झालेला आहे. ड्यू टू ऑनलाईन ॲडव्हर्टायझिंग, people are becoming aware of products available all over the world. ऑनलाईन ॲडव्हर्टायझिंगमुळे काय झालंय, तर जगात कोणते-कोणते प्रॉडक्ट्स आहेत हे सुद्धा आपल्याला इथे बसून कळतं. मीन्स प्रॉडक्ट कोणते-कोणते अवेलेबल आहेत. फक्त इथे इथे कोणताही बॅरियर नाहीये, कोणत्याही कंट्रीसाठीचं बॅरियर नाहीये. ऑल ओव्हर द वर्ल्ड जे प्रॉडक्ट्स आहेत, ते आपल्याला ऑनलाईन ॲडव्हर्टायझिंग थ्रू सर्च करता येतात. ऑनलाईन ऑडियन्स हॅव मोर डायरेक्ट अँड इंटरॅक्टिव्ह एक्सपिरियन्स विथ मार्केटर्स. तर जे ऑनलाईन ऑडियन्स आहेत, त्यांना डायरेक्ट अँड इंटरॅक्टिव्ह एक्सपिरियन्स आहे हा मार्केटर्सशी असणार आहे. मीन्स ऑनलाईन जे ऑडियन्स आहेत, ते डेफिनेटली जे प्रॉडक्ट्स सर्च करतात, देन ते प्रॉडक्ट कुठे अवेलेबल होणार आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन जी आहे, ही त्यांना दे कॅन इझिली सर्च इन ऑनलाईन मीडियाज. Online ads contribute
to online relationship with customers through likes, comments, contest, सर्वे पार्टिसिपेशन एटसेट्रा. सी आता जे सोशल मीडिया किंवा ऑनलाईन ज्या ॲडव्हर्टाइजमेंट करतात, मग तिथे काय केलं जातं, तर स्वतःचं प्रॉडक्ट जे आहे हे ॲडव्हर्टाइज केलं जातं थ्रू सोशल मीडिया. आता बरेचसे Facebook हे सुद्धा एक सोशल मीडिया आहे. Facebookवरती असे बरेचसे पेजेस येतात सजेस्टेड पेजेसमध्ये. तिथे ॲडव्हर्टाइजमेंट सुद्धा केलेली असते. तिथे प्रॉडक्टची सगळी इन्फॉर्मेशन, त्याची एखादी इमेज, ह्या सगळ्या गोष्टी तिथे दिलेल्या असतात. सो सोशल मीडिया थ्रू आपण इझिली ॲडव्हर्टाइजमेंट करू शकतो. तिथे जर एखादा प्रॉडक्ट टाकलं तर ते सोशल मीडिया जे बघणारे लोकं आहेत, त्या सगळ्यांना ते प्रॉडक्ट जे आहे ते इझिली दिसणार आहे. सो तिथे ॲडव्हर्टाइजमेंट केली जाते. ऑनलाईन इंटरनेट ॲडव्हर्टायझिंग. ऑनलाईन आपण नॉर्मली अगदी Google Chrome जरी तुम्ही ओपन केलात, तरी त्याच्यावरती ॲडव्हर्टाइजमेंट्स सुद्धा बऱ्याच वेळा येत असतात. सो ते सुद्धा एक वे आहे, की तिथून तुम्ही ॲडव्हर्टाइज करू शकता तुमच्या प्रॉडक्टची. ऑनलाईन ॲड्स कॉन्ट्रिब्यूट टू ऑनलाईन रिलेशनशिप विथ कस्टमर्स थ्रू लाइक, कमेंट, कॉन्टेस्ट. आता ऑनलाईन ॲड्समध्ये काय केलं जातं, तर इट मेंटेन रिलेशनशिप विथ कस्टमर्स थ्रू लाइक्स, कमेंट्स. आता जर कस्टमर्सना ते प्रॉडक्ट आवडत असेल, देन दे कॅन लाइक दॅट प्रॉडक्ट. देन कमेंट्स. कस्टमर्सना जर ते प्रॉडक्टचा जो त्यांना एक्सपिरियन्स आलाय किंवा त्यांना ज्या कमेंट्स करायच्या आहेत, ते इझिली करू शकतात. इट हेल्प्स टू बिल्ड रिलेशन बिटवीन कस्टमर्स अँड दॅट मार्केटर. Next part is effect of advertising on monopoly and competition. First is product differentiation. सी आधी मोनोपॉली ही कन्सेप्ट आधी क्लिअर करून घ्या. मोनोपॉली मीन्स इट इज इट इज द मार्केट सिच्युएशन इन विच सिंगल सेलर कंट्रोल्स द एंटायर आउटपुट ऑफ पर्टिक्युलर प्रोडक्ट. सिंगल सेलर इथे मोनोपॉलीमध्ये काय असतं, तर इथे सिंगल सेलर असतो विच कंट्रोल्स द ऑल मार्केट. मग आता इथे आपण बघणार आहोत इफेक्ट्स ऑफ ॲडव्हर्टायझिंग ऑन मोनोपॉली अँड कॉम्पिटिशन. फर्स्ट पॉइंट इज प्रोडक्ट डिफरन्सिएशन. लार्ज कंपनीज हॅव ह्यूज ॲडव्हर्टायझिंग बजेट्स. ज्या मोठ्या कंपनीज आहेत, डेफिनेटली त्यांचं जे ॲडव्हर्टायझिंग बजेट आहे हे जास्त आहे. दे आर एबल टू क्रिएट प्रोडक्ट डिफरन्सिएशन. दिस हेल्प्स इन बिल्डिंग ब्रँड लॉयल्टी अँड रेप्युटेशन. सो दे कॅन इझिली क्रिएट प्रोडक्ट डिफरन्सिएशन. ज्या मोठ्या कंपनीज आहेत त्यांचं ॲडव्हर्टायझिंग बजेट हे सुद्धा ह्यूज असणार आहे. अँड दॅट्स वाय दे कॅन इझिली क्रिएट द प्रोडक्ट डिफरन्सिएशन. ते प्रोडक्ट डिफरन्सिएशन करू शकतात. प्रोडक्ट डिफरन्सिएशन मीन्स त्यांचं जे प्रोडक्ट आहे हे इतर प्रोडक्टपेक्षा कसं वेगळं आहे किंवा त्यांचं जे प्रोडक्ट हे कसं सुपिरियर आहे हे दाखवण्याचा तिथे प्रयत्न केला जातो. दिस हेल्प्स इन बिल्डिंग ब्रँड लॉयल्टी अँड रेप्युटेशन. सो तिथे सो ह्याचा हेल्प काय होणार आहे, तर ब्रँड लॉयल्टी अँड रेप्युटेशन बिल्डअप करण्यासाठी ह्याची हेल्प होणार आहे. In certain product categories, such as soft drinks, only heavily advertised brands dominate the market. आता इथे याचं एक एक्झाम्पल पण दिलंय. सर्टन प्रोडक्ट कॅटेगरीज. आता प्रोडक्टच्या सुद्धा काही कॅटेगरीज आहेत. सच ॲज सॉफ्ट ड्रिंक्स. आता सॉफ्ट ड्रिंक्समध्ये ज्या ब्रँडची ॲडव्हर्टाइज ही हेवीली केली जाते, मीन्स जास्त ज्या ब्रँडची ॲडव्हर्टाइज केली जाते, त्या ब्रँडचा डॉमिनन्स जो आहे हा मार्केटवरती असणार आहे. So large companies have huge advertising budget, and that's why they are able to create the product differentiation. Product differentiation means तिथे ते जे प्रोडक्ट आहे हे बाकीच्या प्रोडक्टपेक्षा कसं सुपिरियर आहे हे दाखवण्याचा तिथे प्रयत्न केला जातो. दिस हेल्प्स इन ब्रँड लॉयल्टी अँड रेप्युटेशन इन सर्टन प्रोडक्ट कॅटेगरीज. आता तिथे प्रोडक्ट कॅटेगरीज आहेत, त्या प्रोडक्ट कॅटेगरीजमध्ये एखाद्या कंपनीचं प्रोडक्ट कसं चांगलं आहे हे दाखवण्याचा तिथे प्रयत्न केला जातो. ज्या मोठ्या कंपनीज आहेत, ज्यांचं ह्यूज बजेट आहे, डेफिनेटली त्यांचा जो डॉमिनन्स आहे मार्केटवरती जास्त असणार आहे, बिकॉज सतत त्यांच्या ॲडव्हर्टाइज या
केल्या जात असतात. सच ॲज सॉफ्ट ड्रिंक्स, ओनली हेवीली ॲडव्हर्टाइज ब्रँड्स डॉमिनेट द मार्केट. मग आता सॉफ्ट ड्रिंक्स ही जर एक प्रोडक्ट कॅटेगरी आपण बघितली, तर ज्या सॉफ्ट ड्रिंकचं किंवा ज्या कोल्ड ड्रिंकची ॲडव्हर्टाइज ही हेवीली केली जाते, जास्त केली जाते, त्याचा डॉमिनन्स हा मार्केटवरती राहतो. नेक्स्ट इज barriers of entry. Advertising create a barrier of entry to smaller firms. See, advertising creates barrier of entry. Barrier of entry means तिथे एंट्री करता येत नाही. ज्या स्मॉल फर्म्स आहेत की ज्या हाय कॉस्ट अफोर्ड करू शकत नाहीयेत. ॲडव्हर्टायझिंगसाठी जी जी कॉस्ट त्यांना पेड करावी लागणार आहे, ती त्या जर अफोर्ड करू शकत नसतील, देन त्या ॲडव्हर्टायझिंग तिथे नाही करू शकत. See, high cost restrict their entry and brands of larger company benefits from this barrier. तर ॲडव्हर्टाइजमेंट करण्यासाठी बजेट सुद्धा हाय असणं इम्पॉर्टंट आहे आणि लार्ज कंपनीजचं बजेट जे आहे हे जास्त असणार आहे ॲज कम्पेअर टू स्मॉलर फर्म्स. ज्या स्मॉलर फर्म्स आहेत तर त्यांचं बजेट हे लार्ज कंपनीजपेक्षा डेफिनेटली स्मॉल आहे, कमी आहे, लेसर आहे. सो ह्या ज्या स्मॉल फर्म्स आहेत, ज्या स्मॉल कंपनीज आहेत, त्या त्यांना रिस्ट्रिक्शन येतं ॲडव्हर्टाइज करण्यासाठी. बिकॉज जशा मोठ्या कंपनीज जशा प्रकारे ॲडव्हर्टाइज करू शकतात, जितक्या हेवीली ॲडव्हर्टाइज करू शकतात, तितक्याच ताकदीने स्मॉलर कंपनीज ज्या आहेत, स्मॉलर फर्म्स ज्या आहेत, ह्या ॲडव्हर्टाइज करू शकत नाही. सो देअर इज अ बॅरियर ऑफ एंट्री बिकॉज तिथे बजेट सुद्धा जास्त लागणार आहे. आणि या बजेट या पॉईंटमुळे काय होतं, तर स्मॉलर ज्या फर्म्स आहेत त्यांचं बजेट तेवढं नसल्यामुळे दे कांट अफोर्ड. सो दिस रिझल्ट सो याच्यामुळे काय होतं, तर याचा बेनिफिट कोणाला होणार आहे, तर लार्ज कंपनीजना. बिकॉज लार्ज कंपनीच्या कॉम्पिटिशनसाठी ज्या स्मॉल कंपनीज आहेत त्या त्या एंट्रीज करू शकत नाहीत. त्यांचं बजेट तेवढं नसणार आहे. सो दॅट्स वाय दिस रिझल्ट लेस कॉम्पिटिशन. याच्यामुळे कॉम्पिटिशन जी आहे ही कमी होणार आहे. ज्या मोठ्या कंपनीज आहेत त्यांच्याकडे बजेट आहे, ते इझिली ॲडव्हर्टाइज करू शकणार आहेत. स्मॉल कंपनीजचं बजेट नाहीये, दॅट्स वाय तिथे बॅरियर येणार आहे त्यांच्या एंट्रीसाठी, ॲडव्हर्टायझिंगसाठी. सो इथे आपोआप कॉम्पिटिशन जी आहे ती कमी होणार आहे. बिकॉज स्मॉल फर्म जे आहेत त्या कॉम्पिटिशनला येतच नाहीयेत. कारण त्यांचं ॲडव्हर्टाइज करण्यासाठी त्यांचं बजेट जे आहे हे कमी आहे. बिकॉज हाय कॉस्ट रिस्ट्रिक्ट देअर एंट्री अँड ब्रँड्स ऑफ लार्जर कंपनीज बेनिफिट फ्रॉम दिस बॅरियर. मग ह्या बॅरियरमुळे, या अडथळ्यामुळे लार्ज कंपनीजना बेनिफिट होणार आहे. Next is huge resources. Big companies have huge resources at their disposal. As a result, their advertising budget is higher. On the other hand, smaller firms have fewer resources. They cannot match the power of large firms with huge advertising budgets. See, बिग कंपनीज जे आहेत त्यांचे रिसोर्सेस सुद्धा जास्त असणार आहेत. दे हॅव ह्यूज रिसोर्सेस. ॲज अ रिझल्ट ॲडव्हर्टायझिंग बजेट इज हायर. त्यांच्याकडे रिसोर्सेस जास्त असल्यामुळे, त्यांच्याकडे फायनान्स जास्त असल्यामुळे त्यांची जी ॲडव्हर्टायझिंगचं जे बजेट आहे डेफिनेटली हायर असणार आहे. ऑन द अदर हँड, स्मॉल फर्म्स हॅव फ्युअर रिसोर्सेस. ज्या स्मॉलर फर्म्स आहेत त्यांचे रिसोर्सेस कमी आहेत, फ्युअर आहेत. दे कॅनॉट मॅच द पॉवर ऑफ लार्ज फर्म्स. ते लार्ज फर्म्स जे आहेत त्यांच्या पॉवरशी मॅच करू शकत नाहीयेत विथ ह्यूज ॲडव्हर्टायझिंग बजेट. बिकॉज ज्या स्मॉलर फर्म्स आहेत त्यांचे रिसोर्सेस सुद्धा फ्युअर आहेत अँड देन त्यांचं बजेट सुद्धा तितकंच स्मॉलर असणार आहे. सो दे कांट मॅच द पॉवर ऑफ लार्ज फर्म्स. सो ते लार्ज फर्म्सच्या पॉवरशी मॅच करू शकणार नाहीयेत. Media packages. Big advertising have huge advertising budget. Big advertisers, sorry. Big advertisers have huge advertising budgets. Hence, they are able to get better media packages. See, जे बिग ॲडव्हर्टायझर्स आहेत, ज्या बिग कंपनीज आहेत, त्यांचे जे ॲडव्हर्टायझर्स आहेत
हॅव ह्यूज ॲडव्हर्टायझिंग बजेट, त्यांचं बजेट सुद्धा ह्यूज आहे. हेन्स दे आर एबल टू गेट बेटर मीडिया पॅकेजेस. ज्यांचं बजेट जास्त आहे त्यांना चांगले मीडिया पॅकेजेस मिळतात. ॲज अ रिझल्ट देअर ॲडव्हर्टायझिंग मेसेज हॅव बेटर रीच. आता ज्या मोठ्या कंपनीज आहेत त्यांचं बजेट सुद्धा ह्यूज असणार आहे, अँड दॅट्स वाय दे गेट बेटर मीडिया पॅकेजेस. सो बेटर मीडिया पॅकेजेस मीन्स मीडियामध्ये जर टाइम अँड स्पेस जी परचेस केली जाते, किंवा जे चांगले मीडिया सोर्सेस आहेत किंवा जे बेटर मीडिया आहेत त्यांचे त्यांच्या ज्या फॅसिलिटीज आहेत हे ते अफोर्ड करू शकतात. सो ॲज अ रिझल्ट देअर ॲडव्हर्टायझिंग मेसेज हॅव बेटर रीच. सो चांगले मीडिया पॅकेजेस मिळाल्यामुळे त्यांचा जो ॲडव्हर्टायझिंगचा मेसेज आहे किंवा त्यांचे जे प्रॉडक्ट आहेत हे चांगल्या प्रकारे ॲडव्हर्टाइज होऊन त्या कस्टमर्सपर्यंत इझिली रीच होतात. मग हा बेनिफिट आहे बिग ॲडव्हर्टायझर्ससाठी, बिकॉज त्यांच्याकडे बजेट जे आहे ते त्यांचं जास्त आहे, त्यांचे रिसोर्सेस सुद्धा जास्त आहेत, अँड दॅट्स वाय त्यांना बेटर मीडिया पॅकेजेस मिळतात. त्यांना जे मीडिया पॅकेजेस मिळतात हे सुद्धा चांगले आहेत. ॲज अ रिझल्ट देअर ॲडव्हर्टायझिंग मेसेज हॅव बेटर रीच. त्याच्यामुळे काय होणार आहे, तर त्यांचा जो ॲडव्हर्टायझिंगचा मेसेज आहे हा इझिली आणि कस्टमरपर्यंत पोहोचणार आहे इन बेटर वे. चांगल्या पद्धतीने कस्टमरपर्यंत पोहोचतो. सो इथे जो फर्स्ट क्वेश्चन आहे हा आपला कंप्लीट झालेला आहे. क्वेश्चन लक्षात आलाय सगळ्यांच्या? येस मॅम. ओके. So next question is, explain the effects of advertising on consumer price. ॲडव्हर्टायझिंगचा इफेक्ट जो आहे कंझ्युमर प्राइसवर कसा पडेल ते आपण या क्वेश्चन मध्ये बघूया. एक्सप्लेन द इफेक्ट्स ऑफ ॲडव्हर्टायझिंग ऑन कंझ्युमर प्राइस. इंट्रोडक्शन. प्राइस इज द एक्सचेंज व्हॅल्यू ऑफ प्रोडक्ट. प्राइस काय आहे? इट इज द एक्सचेंज व्हॅल्यू ऑफ प्रोडक्ट. आपल्याला प्रोडक्ट परचेस करायचं असेल देन आपण सेलरला त्याची जी प्राइस आहे ती देणार आहोत, आणि जो सेलर आहे तो आपल्याला प्रोडक्ट जे आहे ते देणार आहे. सो इट इज द एक्सचेंज व्हॅल्यू ऑफ प्रोडक्ट. जनरली price of product is calculated by adding profit margin to total cost of production and distribution. प्राइस जी आहे ही कशी डिसाइड केली जाते किंवा प्राइस कशी कॅल्क्युलेट केली जाते? बाय ॲडिंग प्रॉफिट मार्जिन टू टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. जी कॉस्ट लागली आहे प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशनसाठी त्याच्यामध्ये प्रॉफिट मार्जिन ॲड केलं जातं, अँड त्याची जी प्राइस आहे ही तिथे डिसाइड केली जाते. In order to study the effect of advertising on price, it is necessary to find out impact of advertising on cost of production and distribution. मग आता जे ॲडव्हर्टायझिंगचे जे इफेक्ट्स आहेत प्राइसवर ते स्टडी करण्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे? टू फाइंड आउट द इम्पॅक्ट ऑफ ॲडव्हर्टायझिंग ऑन कॉस्ट ऑफ प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन. मग कॉस्ट ऑफ प्रोडक्शनवर त्याचा इम्पॅक्ट कसा पडतोय, देन डिस्ट्रीब्युशनवर त्याचा इम्पॅक्ट कसा पडतोय हे बघणं सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे. So effects of advertising on price. First point is effect of advertising on production cost. See, फर्स्ट आपण काय बघणार आहोत? इफेक्ट ऑफ ॲडव्हर्टायझिंग ऑन प्रोडक्शन कॉस्ट. मग प्रोडक्शन कॉस्टवर ॲडव्हर्टायझिंगचा कसा इफेक्ट पडतो? द term production cost refers to the cost incurred in manufacture of the product. See, production cost means काय? तर production cost refers to the cost incurred in manufacture of the product. मग ते प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर होताना ज्या कॉस्ट इन्कर्ड झालेल्या आहेत दॅट इज द प्रोडक्शन कॉस्ट. ॲडव्हर्टायझिंग एक्सपेंडिचर इज नॉट अन एलिमेंट ऑफ प्रोडक्शन कॉस्ट. आता ॲडव्हर्टायझिंग एक्सपेंडिचर हा प्रोडक्शन कॉस्टचा कोणताही एलिमेंट नाहीये. सी, प्रोडक्शन ॲक्टिव्हिटी इज डिफरंट अँड ॲडव्हर्टायझिंग इज डिफरंट. Production is related with the manufacturing and production activities. Advertising is related with the sales. Selling activities जे आहेत
त्याच्याशी रिलेटेड ॲडव्हर्टायझिंग आहे. त्याचा प्रोडक्शनशी ॲडव्हर्टायझिंग हा प्रोडक्शनचा कोणताही एलिमेंट नाहीये. सो इट डज नॉट अफेक्ट द प्रोडक्शन कॉस्ट. सो ॲडव्हर्टायझिंग एक्सपेंडिचर त्याचा प्रोडक्शन कॉस्टवर कोणताही अफेक्ट होणार नाही. बिकॉज प्रोडक्शन मीन्स मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटीशी रिलेटेड त्याचा संबंध येतो. Advertising expenditure, it is not element of production cost because advertising is related with the sales. Selling activities जे आहेत त्याच्याशी advertising हे रिलेट होतं. त्याचा प्रोडक्शन कॉस्टशी संबंध येत नाही. Advertising indirectly may reduce the cost of production. Advertising indirectly may reduce the cost of production. जे cost of production आहे त्याच्यावर indirectly त्याचा थोडाफार अफेक्ट होऊ शकतो. Maybe reduce their cost of production. This is because effective advertising has a tendency to increase demand for product. मग आता हे का होईल तर ॲडव्हर्टायझिंग मुळे काय केलं जातं तर तिथे डिमांड क्रिएट केली जाते. इट हेल्प्स टू इन्क्रीज द डिमांड्स. That's why this is because effective advertising has a tendency to increase demand for the product. म्हणजे ॲडव्हर्टायझिंग ही इफेक्टिव्हली केली जाईल डेफिनेटली इट विल इन्क्रीज द डिमांड फॉर प्रोडक्ट. सो ॲडव्हर्टायझिंग इनडायरेक्टली मे रिड्यूस द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. जेव्हा प्रोडक्टची डिमांड जी आहे ती इन्क्रीज होते, प्रोडक्टची डिमांड इन्क्रीज झाल्यावर तिथे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन सुद्धा इथे रिड्यूस होणार आहे. बिकॉज प्रोडक्टची डिमांड इन्क्रीज झाली, त्याचं सेलिंग जास्त झालं, देन कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जे आहे हे कमी येणार आहे, रिड्यूस होणार आहे. Such an increase in demand makes mass production. जेव्हा डिमांड इन्क्रीज होते एखाद्या प्रोडक्टसाठी, पर्टिक्युलर प्रोडक्टसाठी डिमांड जास्त होते, डेफिनेटली इट मेक्स मास प्रोडक्शन.